हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूज गावी असणारे श्री क्षेत्र झोलाई मंदिर. बघा, मंदिरासमोर असे 2 सिंह आहेत आणि समोर असणाऱ्या लाकडी दरवाजातून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिराचा हा सभामंडप अतिशय भव्य दिव्य असं बांधण्यात आलेला आहे. गाभाऱ्यामध्ये झोलाई देवीची अशी सुंदर मूर्ती आहे. बाजूला आणखी एक मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला भरपूर अशा मूर्ती आहेत. समोर गाभाऱ्याच्या बाहेर देखील 2 सिंह आहेत. देवीच्या मंदिरासमोर हा रंगमंच आहे आणि फुलझाडे देखील आहेत. झोलाई देवीची मंदिराच्या शेजारीच हे पुरातन व्याघ्रेश्वर मंदिर आहे. छोट्या दरवाजाने आपण आतमध्ये प्रवेश करतो. समोरचा नव्याने बांधण्यात आलेला सभामंडप आहे. सभामंडपामध्ये हे एक कासव आणि नंदीची दगडी मूर्ती आहे. समोर उजव्या बाजूला ही गणपतीची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला ही एक दत्ताची मूर्ती आहे. तेथूनच पुढे आपण मग मंदिराच्या जुन्या सभामंडपामध्ये प्रवेश करतो. अतिशय पुरातन असं सभामंडप आहे. बघा, पूर्ण लाकूड आणि कौलं बांधकाम आहे आणि पुढे हा आहे मंदिराचा गाभारा. गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर अशी एक शिवपिंडी आहे आणि हे आहे मंदिराच्या शेजारी असणारी पोखरण.